ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन। ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सोबत अनेकदा सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होऊन न्याय मिळत नाही, याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हा कार्यालयासमोर क्युमाइन क्लब जवळ दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले। दुपारी 12 ते 3 या वेळेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनास खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन माननीय उपजिल्हाधिकारी आरडीसी नितीन गावंडे यांना निवेदन दिले व सदर ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा असे सांगितले। ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्यात यावे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी आज ओबीसी महासंघ व खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संयुक्त निवेदन देण्यात आले। निवेदनाची प्रत राष्ट्रपती महोदय, राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सदर निवेदन देण्यात आले। यावेळी ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे मार्गदर्शक पोपटराव डोंगर चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, बालचंद्र चौधरी, नंदलाल रमेश चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, राजेंद्र बायदास चौधरी, सौ मनीषा बालचंद्र चौधरी, श्याम रामदास चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। मागण्या मान्य होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय राष्ट्रपती यांना तुमच्या मार्फत आम्ही निवेदन देतोय। ओबीसी समाजाच्या मागण्या त्या लवकरात पूर्ण झाल्या पाहिजे। त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढवणे, ओबीसी समाजाचं जे मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी ते निवेदन आज तुम्हाला देतोय आम्ही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ खान्देश तेली समाज धुळे समता परिषद व समस्त ओबीसी अखंड ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज आम्ही एक दिवसासाठी धरणं आंदोलन करत आहोत। धरणं आंदोलन करण्याचा असं की आम्ही मागच्या काळात सरकारशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला, परंतु तो शब्द काही त्यांनी पूर्ण केला नाही व त्या ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत। त्याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करतो आहे। उदाहरणार्थ मागण्या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी मुला मुलींसाठी आवश्यक या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्यात आले पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाज्योती विभागीय कार्यालयाची स्थापना करण्यात यावी, महाज्योती आधार योजना रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावी, नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखावर करण्यात यावी, त्याची वाढवण्यात यावी व लोकसभा व राज्यसभेमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं। या मागण्यासाठी आज आम्ही येथे समस्त ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे। जर हे राष्ट्रपतींना केंद्र सरकारलाही आम्ही या माध्यमातून दिलेलं आहे निवेदन, आणि जर हे सरकार आमच्या मागण्यांवरती विचार करत नसेल तर येत्या काळात आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल व आज जे आंदोलन होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टायमाला पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे, धरणे आंदोलन होत आहे व येत्या काळात आम्ही आंदोलन करू। जय ओबीसी, जय ओबीसी। आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारशी वारंवार चर्चा झाल्या, परंतु केंद्र सरकारने राज्य सरकार या ओबीसीच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। म्हणून आज संपूर्ण राज्यभर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि प्रलंबित मागण्याच्या
बाबतचं निवेदन आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपतीजी आणि त्याचसोबत या देशाचे राज्यपाल या राज्याचे राज्यपाल यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। आणि जर आगामी काळामध्ये या ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी जर सरकारने सकारात्मकता दाखवली नाही तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या संदर्भात देतो।